बॉडी आहे, डोळे, हात आहे, पाय, पण कंट्रोल निघून गेलं. याला म्हणायचं सत्ता. विडवलं. चराचरावर त्या भगवंताची सत्ता आहे. संपत्तीच्या बाबतीत बी एवढाच. संपत्तीच्या बाबतीत देव काय बारीक नाही का. जगात कोणाला श्रीमंत ठेवायचं आणि कोणाला भिकारी बनवायचं ही ज्याच्या हातात त्याला लक्ष्मी म्हणतात. अशी लक्ष्मी ह्यांची दाशी. पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मी म्हणतात हे असे. आणि नाहीतर त्यांचं बी खरंच आहे. तुम्हाला खरं सांगतो, शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाच्या अपेक्षेने नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकीन झाले नवऱ्याने ठोका फुसफुस करती, रुसती, फुगती, निघून जाती. कापूस याचा परत माघारी येते. शेजाऱ्यांमध्ये तू 2 महिने येणार नव्हती, 2 तासात कसं काय आली म्हणजे त्यांचं ऐकून काय मग काय शेतातलं नुकसान करू का. पोरगी लग्नाला आली, पोरगा आज उद्या कामाला लागत आणि आपल्याला आता रुसून जमतंय का. मग बोलायचंच कशाला. सुटत तर नाही, बोलल्याशिवाय तर राहत नाही. आपले जे कडक टोप्यात ना पुरुष मंडळींच्या, हे महिलांच्या जीवावर आहेत मायबाप. त्यांच्या इतकी काम करण्याची पात्रता. शेतकऱ्याची बायको शेतकऱ्यापेक्षा जास्त काम करते. आता आमच्या पश्चिम महाराष्ट्रात दूध व्यवसाय जास्त. इको कमी ठेवा. सकाळी माणसं 7 वाजता वस्तीवरून गावात दूध घालायला जातात. मग 7ला दूध घालायला गेलेला माणूस कमीत कमी घरी माघारी किती वाजता यावं बा. तासभर ठीक आहे ना बा, लय तू दमाने दूध घाल बा 1 तासभर. 12ला घरी येतात म्हणजे 5 तास कोणच्या कंपनीला दूध घालतोय बुवा. ह्याची डिरी कोणच्या कंपनीची ती पहिली बघितली पाहिजे. दूध घालणं 10 मिनिटाचा खेळ आहे, पण ह्यांच्या गप्पा ह्या टोळीत 5 मिनिटं, त्या टोळीत 5 मिनिटं. ह्याला नावं ठेवीन, त्याची निंदा करीन, त्याची टीका करीन, हिथं लावा लाव्या त्याच्या ह्याला. ह्याच्यातच आपला दिवस चाललाय ना. सकाळी सकाळी काम किती करायचं महिलाकडून शिका. स्वतःचं आवरून, मुलीचं आवरून, मुलीची वेणीफणी करून, मुलाचं आवरून, मुलाचा डबा बांधून, पोरं शाळेत पाठवून, सासू सावरचा आवरून, 11ला तर डबा बांधून त्या रानात खुरपायला. आणि हे 12ला डायरेक्ट रानात येतो. वाडा जेवायला भूक लागली. काम काय केलं बा तो. सकाळी 7 ते 12 मध्ये काम किती करायचं महिला मंडळाकडून शिका. शेतकऱ्याच्या हे कडक टोप्यात महिलांच्या जीवावर आहेत. एकदा मातृशक्तीच्या नावाने टाळ्या वाजवा सगळ्यांनी जोरदार. महिलांवर टीका करण्याचा कुणाचाच अधिकार नाही. आमच्यातली काय काय महाराज मंडळी महिलांना नावं ठेवतात की एखादी गोष्ट जर सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटात राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका. अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार नाही. आधी देव की मातेच्या खुशीचा आधार घ्यावा लागला आणि मग अवतार करावा लागला. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. विडवलं. म्हणून तर सरकारने त्यांना पगार सुरू केलाय. 1.5 घ्या पण शांत व्हा. असले तर लाडक्या बहिणीत ह्या 12-12 हजार घेऊन कीर्तनाला आले ते काही इतक्या सोप्यात का. एकच हप्ता लेट झाला तर परत मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय फोन करायचा, माऊली पुढचा हप्ता येईन का म्हणलं. दम काढ ना, त्यांचा ते मेळ बसून दे की. त्यांनाच कळा ना कोणाला बसवा कोणाला रुसवा. जे आले ते त्यांना कळा ना आपण कसं काय आलोय बो. आणि पडणाऱ्यांना कळा ना 40 वर्ष नाही पडलो, पण आता कसं काय पडलो बो. त्या लाडक्या बहिणीने काही कमी उलता पालत केली का महाराष्ट्राची. लाडकी बहीण लाडका दाजे मेला कागद वागू वागू. जाशी तू ते घरी जाशी तू. त्याला वाटत तेवढंच प्यायला फिरलं होत्या ना आपल्या. 1.5 कोटी महिन्याला पुरत असतात का. तुझं वनडेचं टार्गेट आहे बैठकीला बसल्यावर तेवढं. हा, बहीण लाडकीच असते. बहिणीचं भावाले प्रेम असतं बघा. संसार बघा किती चिकाटीने करतात महिला म्हणजे. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मोहरीतलं काढताना, नवरच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गल्ला गोळा करताना, माहेरला जाताना, साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ग घेईन. त्याला बिड्या वडाय मिळाला तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा. रांग जाताना सांग खायचं एकाच गायचं एकाच. हा, आणि वरून मालकाला साडी दाखवत भावाने घेतली. तो बी म्हणतात छान आहे, अरे तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होत्या तर हे जरा बघत जा. बहिणी लाडकीच असते. आणि बहीण किती लाडकी असते ज्ञानोबारणा विसरा. ताट्याचा दरवाजा बंद नाही केला. निवृत्ती दादा थकले, सोपान काका थकले, माऊलीने दरवाजा उघडला नाही. ज्यावेळेस मुक्ताबाई पुढे आली मिथ्या कल्पना मागे सारान ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ही लाडकी बहीण आमच्या वारकरी संप्रदाना जगाला दाखवली. विठ्ठल. लक्ष्मी म्हणली विष्णूला मालक, तुमच्यापेक्षा मीच मोठी. हे तर मूळ मुद्दा चालू. विष्णू म्हणले आजची. बघा बरं का हुशार माणसाचं लक्षण बरं का. मोठी माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही. लक्ष्मी म्हणे मी मोठी असं म्हणले. नाही म्हणल्यावर वाद आहे, पण आहे म्हणल्यावर काय बोलायचं आता.
कबूलच केलं ना, तू मोठी तर तू मोठी. पण तरी बी लक्ष्मी ग बसना. नाही नाही म्हणले, माझी ताकद तुम्हाला दाखवू का? दावा. काय झालं, मृत्यू लोकात एक प्रेत यात्रा चालली होती. लक्ष्मीने चुटकी वाजवली, प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पडला. नोटाचा पाऊस पडल्यावर खांदेकरी कुठे दम काढीत असतात का? खांदेकरी म्हणले, हाई तवर बी ह्या मूर्खाने गावाला त्रासच दिला ना, आता बी आपल्या खांद्याला वज जाळ झाला. म्हणजे मुरून द्या, नोटा गोळा करा. मडक्यावाल्याने त्याच मडक्यात नोटा कोंबल्या. ज्या बाया वार गाल्या होत्या त्याच पदरात बंडलच्या बंडल बांधायला सुरुवात केली. ह्याचं कोण खातं तुम्हाला? सब पैसे के बाहिन दिल का साथी को. अपने पोलो में पैसा है तो सब लोग मिट्टा बोले, पोलो में पैसा निकल गए तो कोई नहीं सलाम करे साले, सब पैसे के बाही. तुमच्याकडे पैसा असेल, लांबची माणसं सुद्धा जवळ मध्ये येतात आणि म्हणतात आमच्या जवळचा पाहुणा आहे तो का. नोट आहेत ना. आणि परिस्थिती तुमची भिकार असू द्या, जवळची सुद्धा म्हणतात नाही नाही आमचं लांबू नाही का. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. प्रेत यात्रे सगळे पळापळ बघितल्या. लक्ष्मी म्हणले, मालक बघितली ताकद. विष्णू म्हणले, लक्ष्मी पैसे गोळा करायला सगळे उठले पण प्रेत नाही उठलं. प्रेत कसं उठन? ते मेलय. नाही नाही, मेलय म्हणजे काय झालंय? लक्ष्मी म्हणली, तुमचा जो त्याच्यामध्ये अंश होता, मांडी घाल, तुमचा तो त्याच्यामध्ये अंश होता, तो अंश आता त्याच्यामध्ये शिल्लक राहिला नाही. मग लक्ष्मी तू हेच लक्षात ठेव, पैशाला सुद्धा किंमत आहे, पण एखाद्या देहामध्ये विष्णू जिवंत आहे तोपर्यंतच. एकदा ह्याच्यातला भगवंत निघून गेला मग काय नोटान काय संपत्ती मायबाप. म्हणजे लक्ष्मीवर सुद्धा ज्यांची सत्ता आहे, संपत्तीच्या बाबतीत सुद्धा एवढा विडल. सत्तेच्या बाबतीत एवढा, संपत्तीच्या बाबतीत एवढा. आता तिसरा मुद्दा, आकाराच्या बाबतीत बी देव एवढाच. देव केवढा आहे का? देवाचं जमलं लग्न. लग्न जमलं म्हणजे पूर्वी जमत होती लग्न. सरपंच आता लय अवघड झाले. सध्या गावागावातला जर जटिल प्रश्न कोणता असेल, सध्या पाण्याचा प्रश्न नाही, पैशाचा नाही, पैसा बी लोकांकडे मोकार झालाय. एकच प्रश्न आहे, बायकाच भेटा नाहीत. काय काय पोरांच्या बापा आम्हालाच भिडतात, महाराज आमच्या पोराला पुरी बघा. तुझं गायबानं त्या लायकीच आहे का पोरगी बघायच्या मापात? बोंबलत फिरत त्याला कोण बायको दिन र. आणि तुम्हाला खरंच सांगतो, मी जेमनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या नवीन एजंट उदयाला आले, तो लग्नाचे एजंट. 3-3, 4-4 लाख रुपये हाणतात म्हण मधल्या मध्येच. आणि लांब नांदेडच्या खालून पुरी आणतात. ते कुठून कशी लिंक लावली काय माहिती. हा बघा, जर कोणाला ह्या धंद्यात उतरायचा असेल, सध्या चांगला स्कोप आहे ह्या धंद्यात. फक्त पोरगी विश्वासातली पाहिजे, नाही तर इतका मार खाचा. आणि पैसे देऊन आणलेले कुठं नांदत असते वय. सोपं गणित आहे का नाही? 2 आणि 3 लाख रुपये देऊन आलेले आयुष्य कडला काढायचंय. प्रेम जुळलं पाहिजे, मन जुळली पाहिजे, कुटुंबाविषयी लळा निर्माण झाला पाहिजे, आपली माणसं वाटली पाहिजेत. 1 लाख आणि 2 लाख देऊन आणलेले कुठं नांदत असते का? क्वालिटीला किंमत आहे. तरुण मला विनंती, डॉक्टरला बायको म्हणा, घडलं का कधी PSला बायको म्हणा, आली का बातमी? बायका कोणाला म्हणा बोंबलत फिरणार ना. थोबाडात मावा ढाब्यावर जातो, 10 रुपये तो आई संग भांडणं, बापा संग भांडणं. गावात कोणचा मॅटर झालं तरी तुझंच नाव पुढे येतं. हे तो लायकी कमी, तो तुला बघितलं तरी DJ वाल्याला घाम सुटतोय. असला तो पियाली अंग खाली होतो. कोण पुरीच वाटोळ कराय मोकळी. क्वालिटी कामवर रांग लागन विडल. देवाचं जमलं लग्न, विष्णूचं लग्न जमलं लक्ष्मी सोबत. लग्नाचा निम्मा विधी पार पडला आणि हार घालायच्या टायमेला लक्ष्मी म्हणली, मालक थांबा, जोपर्यंत माझे वडील लग्नाला येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला हार घालू शकत नाही. आता लक्ष्मीचे वडील कोण? समुद्र. 14 रत्नातलं एक रत्न आहे ना लक्ष्मी. आता खरंच सांगा, समुद्र लग्नाला आल्या वराड थांबन का? सोपं गणित आहे ना. देव म्हणले, हो लक्ष्मी वेडेपणा करू नको, तुझ्या बापाला आज बोलवायला नको. लोक लांबून आल्या ते लोकांचा राडा होईल. लोकाला सुखाने 2 घास खाऊ दे. पुन्हा पुन्हा लग्न काय होणारी गोष्ट नाही. हे काय सप्ताह नाही दरवर्षी करायला. लोक लांबून आले तर तू येड्यावानी, तसलं जमणार नाही म्हणले. माझे वडील आलेच पाहिजे. अगं आपण उद्या वाटलं तर सासरवाडीतच राहायला जाऊ ना. आणि गेले की राहिलास. विष्णू राहिला कुठे? क्षीरसागरात, समुद्रातच आहे ना. भावाची गादी केली, शेष सावली धरायला, बायको पाय झोपायला आणि हे निवांत झोपायला.
म्हणजे विष्णू कुठं राहिला? सासरवाडीत समुद्रात. महादेवाचं बी तसलंच आहे. हिमालयाची कन्या सती, सती ह्यांची मंडळी, म्हणजे हिमालय महादेवाचा कोण झाला? सासरा. मोठी माणसं सासरवाडीतच राहत असतात. विठ्ठल त्यामुळे म्हणले आज नको उद्या जाऊ, जमत नाही म्हणले आजच माझे वडील आले पाहिजे. कारण आईवर बापावर माहेरच्या माणसावर महिलांचं काही कमी प्रेम असतं का? माहेर म्हणलं की वेगळाच आनंद असतो. म्हणून तर म्हणतात बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई 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 जाते ग माहेरच्या माणसाविषयी विशेष प्रेम आहे. नुसता माहेर शब्द काढला तरी महिलांचं चेहरच फुलल्यात असं. बाई बाई जाते ग, हा माहेराविषयी विशेष प्रेम असत. माझे वडील आले पाहिजेत, बाकीचं मला माहित नाही. विष्णू म्हणजे ठीक आहे, बोलू तुझ्या वडिलाला जाऊन द्या. ही मोठी माणसं रिस्क घ्यायला भेट नसतात बरं का. आणि जेव्हा रिस्क घ्यायला भेट नाही तेव्हाच मोठा विठ्ठल. बघून करून मला जमन का? लोक मला काय म्हणतात, तू मर असास, तू काहीच आयुष्यात करू शकत नाही. बुद्धी मन मेंदू मनगट आणि योग्य नियोजन आणून रिस्क घ्या तर तुम्ही फिक्स होणार. विठ्ठल दुनिया झुकाती है, झुकाने वाला चाहिए. मोठी माणसं रिस्क घ्यायला भेट नसतं. म्हणले बघू केला समुद्राला फोन, जे हरी जावं बापू बोलतोय म्हणले या पोरीच्या लग्नाला. समुद्र लग्नाला आला, ती काय त्याच्या लाड बारीक असन का? सुनामी उसळल्यासारखी लाट आणि वराडात बातमी व्हायरल झाली की समुद्र यायला लागलाय. लोक म्हणली पहिलं घर गाठा, आमरस नको चपात्या नको म्हणले. अरे सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे. अरे जगलो वाचलं तर खाऊ म्हणले ना, चला घरी म्हणले समुद्र येणार आहे. अका वराड गायब, मंडपात दोघच लक्ष्मी आणि विष्णू. आणि मंडपाच्या गेटवर समुद्राच्या लाटा दनादन आपटायच्या. लोकांचा हाल बघून विष्णू म्हणजे लक्ष्मण तुला म्हणत होतो का नाही बापा, तसलं सांगू नका. माझे वडील आहेत, तुमचे सासरेत, आज आपल्या दोघांच्या लग्नाला आले, ते आपल्या अतिथीत, त्यांना बसायला जागा द्या. आता लक्ष्मीच्या बापाला बसायला 71% पृथ्वी लागती. शाळेतल्या पोरांना भूगोल माहिती का? भूगोल का फक्त भातावच द्या नाही, जरा भूगोल बी आणा डोळ्यासमोर. अशी गोल पृथ्वी, त्याच्या भूखंड किती, पाणी किती, ह्याचा जरा विचार करा. 71% वॉटर पाणी, 29% जमीन आहे, त्याच्यात कितीतरी देश आहेत. आणि आपण ईदभर भांडणं करतो. या जगाच्या नकाशात तुझी 1.5 एकर कुठंच दिसत नाही. भारतच एवढीसा दिसतो, तुझी अर्धा एकरची अगरबत्ती कुठं लावतो र? ज्याला लय बांध कोराचा नाद आहे ना, त्यांनी दारावर जरा जगाचा नकाशा लावा, म्हणजे आपली लायकी कळन. विठ्ठल आपली हाईच किती? जगाची 29% आहे, पाणी 71%, आणि ते 71% पाणी मंडपाच्या गेटवर आले. आणि लक्ष्मी म्हणते माझ्या बापाला बसायला जागा द्या. देवाला बी राग आला, म्हणले थांब तुझ्या बापाला बसायला जागा देतो. भगवंत एवढा प्रभू भावी. डावा हात पुढे केला, नीट आहे का? उजव्या हातानं डावा हातावला, फक्त मुठीवला एक रोम उपटला, एक केस उपटला आणि हात पुढे केला. आणि एक केस उपटल्याच्या नंतर मनगटामध्ये जो खड्डा निर्माण झाला, जी जागा निर्माण झाली, हात पुढे केला आणि पुढून आलेले 7 समुद्र एका रोमाच्या खड्ड्यामध्ये बसवले. ज्याच्या एका रोमाच्या खड्ड्यामध्ये 7 समुद्र बसतात. एवढा प्रभू भक्ताच्या हृदयात राहतो अभंगाच्या पहिल्या.
मंत्राच्या पहिल्या चरणामध्ये आवाज. तुकोबराय सांगतात, एवढा प्रभू भावे एवढा. केवढा? एका रोमाच्या खड्ड्यात 7 समुद्र बसतात म्हणजे मग ती काय बारीक आहे का काय? अनंत ब्रह्मांडे एका रोमी आयशे दिंडे, किंवा अनंत ब्रह्मांडे उदरे हरी हा बालक नंदागरे. एवढा प्रभू इतका व्यापक आहे. कुठं राहतो? तेने संपुष्टी राहावे. संपुष्ट या शब्दाचा अर्थ अगदी मुठी एवढ्या जागेत, मोजक्या जागेत. कुठं? संपुष्ट हे हृदय पेटे करोनी पोटे साठव. नीट ऐका बर का. एवढा प्रभू हृदयात राहतो. का राहतो? 2 विषयाचा जॉईंट शब्द महत्वाचा आहे, भावे. आख्या अभंगाचा हा शब्द सार आहे बर का. एवढा प्रभू भावे. एवढा जरी असल हृदयात का राहतो? भावानं राहतो, तसा राहू शकत नाही. विडवल हो. म्हणून ज्ञानोबा सांगतात, पै भक्ती में एक जाणे ते तर सान थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे. भले त्या एक भाव नाही माझा तरी पल्लाळते. ज्ञानोबा म्हणतात बाकीच्या गोष्टीची गरज नाही हो, भाव. आणि तुमचा भाऊ खोटा तर देव सुद्धा खोटा. भाऊ खरा देव खरा. एक जण इष्टीत बसला, लबाड होतं जरा, आणि बाहेर एक बारका पोरगा पेपर घ्या म्हणून इकीत होते. त्याने 1 रुपया खरा दिला आणि 1 रुपया खोटा दिला, आणि 2 रुपयाचा पेपर घेतला, पण 1 रुपया खोटा देऊन इष्टीत बसलेला हसायला लागला. मित्र म्हणला का हसतो? मला रुपया खोटा दिला तरी त्याने मला पेपर दिला. इष्टी पुढे गेली, जोरात हसायला लागलं. म्हणलं तोंड जोडू का? त्याने बी पेपर मला कालचाच दिला. म्हणजे रुपया खोटा तर पेपर सुद्धा खोटा. तसा तुमचा भाऊ खोटा तर देव सुद्धा खोटा. भावाशिवाय कळू शकत नाही. भगवीन देव नकळे संध्या नकळे संध्या भगवीन देव नकळे संध्या नकळे संध्या संदेह देवाशिवाय कळत असतो का? काही नलगे भाव चिकाल भाव चिकाल लगे लगे भाव चिकाल भावाची कारण. एवढा प्रभू भावे. भाव महत्वाचा आहे हो. तेने संपुष्टी राहावे. कुणाच्या राहिला? हनुमंतरायांच्या. आता हनुमान जयंतीचा पर्व कळत चालू आहे सध्या. छाती फाडून जगाच्या बापाला हृदयामध्ये लपवलं माय बाप. म्हणून तो कोबऱ्या दंडवत घालतात. तया माझा दंडवत कपी कुळी हनुमंत. सामान्य ताकद आहे का हनुमंतराची? दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसे डेरिंग करीत ग बसत्यात. नको रे गाव दुसऱ्याच्या आपल्याला. पण हा वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची. काय पराक्रम आहे माझ्या हनुमंतरायांचा. रावणाची लंका जाळणारा, समुद्र पार करणारा, रात्रीत संजीवनी द्रोणागिरी उचलून आणणारा.
पण अखंड रामाच्या पायाजवळ बसणारा राम भक्त हनुमान आहे माय बाबा. एवढा पराक्रम आहे पण कधी अहंकार नाही हो. आयुष्यात किती मोठं व्हायचं पण पाय जमिनीव कसे ठेवायचे हे बजरंग बलीकडून शिका. विडल अहो काय काय देवांकडे शक्ती आहे पण बुद्धी नाही, काहींकडे बुद्धी आहे पण शक्ती नाही, पण शक्ती आणि बुद्धी दोन्हीचा मिलाप म्हणजे भक्त सम्राट हनुमंतराय. बुद्धिमत्ता वरिष्ठम. ताकद सामान्य का? एवढी ताकद का होते? अंजनीच्या तपासासाठी महारुद्र आली पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर धडदिशन दगड फुटत होता. दुधात ताकद आहे. आता आईचं दूध राहिले का? बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच. फक्त टॉपनात बदल होतो. रबर जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची मोठ्या झाल्या मोठीने एकदा मोठ्या बाटलीच्या नादा लागल्या ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गांधावाल्याचं एक पेताड हरिपाठ बंद पडते. बंद करा हरिपाठ. गांधावाले काय लायकीचे तर आम्हाला माहिती. आणि त्यांच्या दम असेल ते त्यांनी पिऊन दाखवावं. मग त्याच्यासाठी बुका थापला का? तो 65ची पिऊन आमचा अध्यक्ष झाला का? पिणारीला विचित्र असतात. 2 म्हातारे पाराव बसल्या मला फैर दारू पेल्या खोकला जातो करा. दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय? अरे येड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. आता ती घालीव नेगळे ही घालीव नेगळे. पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संकेत राहा. तरुण मुलांना विनंती, व्यसन करू नका. अरे व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटून गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू प्याला लेवर फुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन. मित्रमंडळ चांगले ठेवा ना तर सुरुवातीला पास त्यान ताडी तुमची ओळख ते नाडी. दारू असल्या त्यान गोडी इकावं लागन महाडी. इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी. आर लावून त्या दारूला काडी. धरण्यानं तुकोबाची जोडीन मंकळन परमार्थाची गोडी. व्यसनाची हरजून आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठ वाचा. 75 वर्षाला सप्ताह चालू आहे, अमृत महोत्सव चालू. जरा अमृतासारखे विचार आपल्या जीवनात ठेवा तर खरा अमृत महोत्सव आहे. आणि एक वाक्य किती 10 दिवसाचा आहे का? 9 दिवसाच्या सप्त्यात महाराज किती मोठे आणले हे जेवढं महत्वाचं आहे त्याही पेक्षा 9 दिवसामध्ये गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करत सोडून दिलं. हा खरा अमृत महोत्सव आहे. हो बदल काय झाला बा ना? आता आम्ही जेम झालो सांगू सांगून तुम्ही पियाक झाले. ऐकू ऐकू तुम्ही काय 75 वर्षात कमी महाराज वाट लावल्यात का? सगळ्या क्वालिटीची खलास केली ना महाराज तुम्ही. आरडार मिली ना पण बदलायचं कुणी? तुमच्यात बी बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत. खरे पटले खरे. व्यसन करणं वाईट आहे. मंडपात आहे तोवर. मंडपाच्या बाहेर गेलं की तंबाखू हाताव आणि येडा मळता मळताच मनालाच गप्पा. लय लांबून लांबून महाराज येतात रे. लय आरडत्यात बा मुरुस्तोर. त्याच तले बारीक पिल्लू होतं बा. अख्ख्या सप्त्यात हेच बारीक होतं पण लय धुतलं रा आपल्याला. आणि दुसरा म्हणण्यात त्यांनी सांगितलं नाही व्यसन करू नका. हा गप सांगतच असते ते. होय होय म्हणायचंच असतंय बाळा. आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारी आहे तर म्हणून तर चांगलं वागणाराला किंमत आहे. त्यांचं नको मनाव घेऊ. त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करू नाश आयुष्याचा. असं करू नका. जीवनामध्ये परिवर्तन महत्वाचं. एक तरी बदलावा. निर्व्यसनी जीवन जगा. 8 दिवसात 9 दिवसामध्ये 9 तरी माळकरी गावात वाढाव ना. वर्षातून एकदाच एवढा भव्य सप्ताह आहे तर 9 जणांनी तरी माळा गळ्यात गेला. 1 कीर्तन झाले 1 तरी माळकरी. हे खरं परिवर्तन आहे ना. हा खरा रिझल्ट आहे. या बदलाची सध्या अपेक्षा आहे. विडल ताकद हनुमंतरांमध्ये मायबाप. शूर आहेत, वीर आहेत, धैर्यवान आहेत, नामधारक आहेत, नम्र आहेत. काय ताकद आहे हनुमंतरांमध्ये. तेने संपुष्टी राहावे ह्याच्यावर सांगतोय बर का. 2-4 जण एकत्र बसले गप्पा सुरू केल्या. एक म्हणला जगात सगळ्यात मोठं काय? एक म्हणला पृथ्वी. दुसरा म्हणला गबस. अरे पृथ्वी काहे की बडी हो तो शेष के माते पे खडी. शेषाच्या डोक्यावर म्हणले शेष बडा. थांब शेष बडा. शेष का है का बड़ा? भगवान शंकर जी के गले में पड़ा. शंकर बड़ा. अरे शंकर का है का बड़ा? उसका कैलाश पर्वत रावण ने एक बाण शेव काढा. रावण बड़ा. थांबा. रावण का है का बड़ा?
वो तो राम जी के बाण से उड़ा तो राम बड़ा, अरे राम का है का बड़ा, वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा तो हनुमान सबसे बड़ा. किती मोठा राम असू द्या पण मारुतीच्या हृदयात आहे. तेने संपुष्टी राहावे विडल. सावता बाबाचं मंदिर आहे अत्यंत सुंदर. 60वीला दाता त्रैलोक्याचा तेने संपुष्टी. देवाला हृदयातलं पावलं ना मायबाप. 60वीला हरी जिही हृदय मंदिरे. कशाच्या ताकदीच्या जोरावर? भावे. भाव फार महत्वाचा आहे. देवाला बाकी काय लागत नाही. भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी गेले. शिष्टाई असफल झाली कारण देवाचं सुद्धा लोकांनी ऐकलं नाही. दुर्योधन म्हणला बाकीचं जाऊन द्या, म्हणलं तुम्ही जेवण करून जा. पंचपक्वान्न बनवलं तर मिष्टांना देव म्हणले माती खाईन पण तुझ्या घरचं खाणार नाही, कारण तुझ्या घरचं आमच्या गुरुनं खाल्लं तर त्यांची सुद्धा बुद्धी भ्रष्ट झाली. ही कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य भर सभेत का गप बसली होती. ज्यावेळेस अर्जुनाचं बाण लागले आणि रक्त निघून गेले त्यावेळेस त्यांनी मरताना कबूल केलं ना. म्हणले आम्हाला वाईट वाटत होतं, द्रौपदीवर जो प्रसंग आला होता तो वाईट वाटत होतं पण बोलता येत नव्हतं. अन्न दुर्जनाचं खाल्लं होतं, बुद्धी भ्रष्ट झाली होती. कुणाचं खावं किती खावं ह्याला सुद्धा शास्त्र आहे मायबाप. पंचपक्वान सोडले. विदुर म्हणला देवाराव हे तर जेवाराव दुर्योधनाकडे मटेरियल चांगला माल चुपू. गबस म्हणले चल विदुरा घर यावे, इथं थांबायचं नाही. विदुर काकाच्या घरी आले. थाप मारा. आणि तिकडून काय खाल्लं? दासीपुत्रकाने 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 विदुराच्या भक्षी विदुराच्या भक्षी विदुराच्या भक्षी. बसणारे म्हणत्याने का धावत एकमेकाच्या अंगावर. आमचे काय डोकी चक्रम झाले तर का काय धावायला. ह्याला लय घासावी लागते भाऊ. गायन आणि वादन इतकं सोपं नाही. जिंदगीले काय कांचा सहा लागा नाही. ताल तर त्यांच्या सपना सुद्धा येत नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळत आहेत. तुझ्या नादाने माझं इसरलं बाळा, पण तू नाही रे शिकला. पाकवास दिला तर शाईच पडली, पेटी दिला तर भाताच फोडला, टाळ दिला तर टाळा तर बोट घेऊन घेतली, येण्याच्या तारा तोडल्या. तू फक्त एकाच लायकीचा वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. तेरे बस की बात नाही ओ निकलो चलो. बऱ्याच गुरुजीने शिष्य हाकलून दिले. गायन वादन हे रक्तात असावं लागतं. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदारच आहेत मायबाप. हा असे टाव करूनच आहे. काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. देवाने काय खाल्लं ह्याच चालू आहे. दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. कन्या खाल्ल्या का? भावे हा शब्द महत्वाचा. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. भाव. जनाबाईवर चोरीचा आळा आला. भक्तावर देवाचं किती प्रेम आहे ह्याच्यावर सांगतो बरं का. दुसऱ्या चरणाकडे जायचंय आपल्याला. नाही भावाची ताकद आहे. चोरीचा आळा आला म्हणजे देवानेच आणला. ही मोठी माणसं चॅप्टर असतात. हे राजकारणात ही ते डाव टाकाय हुशार असतात ती. मी तुम्हाला एकच प्रश्न करतो. जनाबाईने देवाला दळायला बोललेलं होतं का? नाही. देव मनाने आले. आणि मोठ्याचं तसंच असतं. माहोल दिसला की आलीच. बरं देव जनाबाईकडे आले किती वेळ दळला असन बरं? खरं सांगा बरं. उग फोटो काढण्यापुरतं स्टंट. खड खांदाय 33 झाड आणाय 34 पाणी घालाय 34 हात लावायचा फक्त मोठ्याने. आणि बातम्या व्हायरल. यांनी केले जबरदस्त वृक्षारोपण. मिली नगर रिब पाणी घालू घालू असं असतं. हे मोठे असेच करतात. आणि असा जेव करतो तोच मोठा होतो. विठ्ठल देवाने उगा 2
2-4 मिनिटं दळू लागलं म्हण उगा आपलं सगळीकडे गाजा वाजा व्हावं म्हणून उगा 2-4 येडा हाणलं परत दम लागला म्हणले मी कटाळलो. आणि रोज तर जनाबाई दळत होती 14 माणसाचं एकटीवर त्या माऊलीवर भार होता. बोलिवलं नाही मनाने आले. नीट ऐका, दळ म्हणलेला आहे मनाने दळू लागले. उगा 2-4 मिनिटं दळलं परत निवांत बसले. ठीक आहे, मग घरी महागारी जाताना तुमच्या वस्तू सांभाळून न्यायची जबाबदारी तुमच्यावर आहे ना. सोपं गणित आहे ना. शियाला वैजंतीच्या माळा, मोत्याच्या माळा, नवरत्नाचा हार, खपक्याच्या खपक्या वजनदार हार जनाबाईच्या घरी ठेवायची काय गरज होती? हे राहिल्यात वय ठेवल्यात. नजर चुकीने इतकं बी नसतं बरं होत. अవి जाणून बजून प्लॅनिंग आहे राव. तुम्ही कशाला मोकार देवाची बाजू घेता मला काय कळणार तुमचं. ठरवू नाही हे सगळं. बरं तुळशीची माळ बरं राहिली नाही मग खपक्या माळावर राहिल्या म्हणजे चोरीचा आळा आला पाहिजे. मोत्याच्या नवरत्नाचं हार ठेवलं. बरं मी म्हणतो अजून बी ठीक आहे बा देवाचं गडबडीत राहिलं. तुमच्या वस्तू राहू द्यावं मग ही जी गोदडी न्यायची काय गरज होती? हाय का नाही प्लॅनिंगच आता तरी कबूल करा बरं. बरं मी म्हणतो गेली चुकून अजून बी देवाचीच बाजू लढू आपण. थोडी चुकून गेली मग मंदिरापर्यंत जाईपर्यंत कळालं नाही का देवाला आपल्या खांद्यावर काय येते? एवढी नजर जात नाही का खांद्यावर काय? गप तिथं घरी गेल्या पेटी ठेवून द्यावं का नाही? ठेवली का झाकून? नाही. खांद्यावर गोदडी कमरव हात उभा कसा राहिला? हे काय असा राहिला? सकाळी आले पूजा कराय 3-3 फूट उड्या हाणायचे. ती चोरी झाली. चोर म्हणले आरडू नका, चोर शोधा म्हणले. काय शोधायची गरज आहे? चोरच परवा ठेवून गेला. जनाबाईचे वाकळे काढला मोर्चा. अख्ख्या गावात चर्चा झाली जनाबाईने चोरी केली. चर्चा करणारा एक ठराविक वर्ग ठरलेला आहे बघा. हे पाराव बसलेले नमुने, चौकातले, टपरीवले, पुलाखालचे, त्यांनी गावचा ठेकाच घेतलेला असतो. उचापात्या करायच्या. ह्याचं असं झालं त्याचं. अरे तुझं बघ ना, कवर लोकांची चर्चा करतो र. स्वतः माळ घालीत नाही घातली त्याची टिकून देत नाही. एखादा गेला वारेला आला माळ घालून गप मारा का नाही त्यांना टूचून म्हणणार आता काय गंधन मुकान हरिपाटन काकडान गाथा ज्ञानेश्वरीन आता काय बोलायचं काम आहे? ते म्हणतो नसती गा तिथं बरं झालं असतं. पहिलं पियत होतो मला कोण बोलत बी नव्हतं कारण बोललं की मी हानीत होतो. आता पियता याय ना बोलता याय ना. ते विहिरीत पावायला जाताना उलटी बुडी येताना माळ पाण्यात सोडतं वर आले म्हणतं पाहतानाच गेली नाही तो काढली. तुला उलट्या बुड्या कोणी घ्यायला सांगितल्या होत्या? हे समाज लोक कोणालाच नीट बोलत नाहीत. आम्हाला तरी कुठे नीट बोलतात. मला परवा एक जण भेटला चौकात म्हणला जय हरी. मी मला रामकृष्ण रे. तेव्हा मला माऊली कुठे आज खेळ. अरे आम्ही काय जंगली रमी खेळतोय का काय? सहजच बोलतात खेळ. अरे मी मला खेळच आहे. खेळ मांडीला वाळवंटी बाई किंवा खेळ या माझी हानम्याशाना डायरेक्ट प्रकरण आहे वारं करायचं खेळ या. पण ते वेगळ्या अँगलने बघत असतात. लय नमुने विचित्र असतात. 2-4 पुस्तकं वाचितात आणि आमच्यापासून टुरटुर करतात. असंच का तसंच का? तू काय आमचा बॉस झाला का ना? आम्ही तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुझे काय विद्यार्थीत का आम्ही? एक मला कीर्तन करताना धोतर का घालता मग काय बरमड्या करू का? तू तर झालाय उघडा. आम्ही थोडाफार धर्म जपू दे ना. एक मला जेवताना ताट्याच्या कडेने पाणी का फिरवत असता म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून. आता काय सांगता? एकदा कीर्तनाविषयी झाला शुद्ध बीजा पोटेन फळे रसाळ गोमटे जसं पेरल तसं जुगवतं. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपलं मला भेटलं मला महाराज तुमचं चुकलं. म्हणलं काय? पेरल तसं उगवत नाही. अरे म्हणलं ओवी माऊलीची जे क्षेत्री जे पेरी जे ते वाचून आनंद उपजे पाहिजे त्याची देखजे दर्पण आधारे आरशात बघाल तीच दिसतं जमिनीत पेरल ते चुकवतं. काय चुकलं माझं? ते मला पेरल तसं उगवत नाही. कसं काय? मला शेंगदाणा पेरल्या त्याला टरफल कुठून येतं. भुईमुगाची शेंग माहिती ना? आज शेंगदाणाला ना वर त्याला फोलकट आहे. मला शेंगदाणा डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे. टरफल्याचा काय संबंध आहे? मला हलू न द्या ना उत्तर द्या. म्हणलं उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. त्याने चहा प्यायला घरी नेलं आणि मी त्याला सांगितलं मला फक्त चहा ना. ते मला आणतो. त्याने असा कपात चहा ना मला धरा. म्हणलं हा मला फक्त चहा. ते मला चहाचा बिस्किट आहे. मला बिस्किटाचं जाळ कर कप बी नको नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईन? म्हणलं मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईन? म्हणलं तुमच्या कुठं नादी लागा. मग तुला आधी कळत नव्हतं का? ते अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कायचा गोपाळ पावे अरे असा समाज आहे. निंदा सुद्धा झालीच पाहिजे. किती तुम्ही समाजासाठी करा लोक कधीच चांगलं म्हणत नाही. हा निंदा उशिगी होते जो जिंदा होते. आणि लोक जळालीच पाहिजे व कमीत कमी 2-4 माणसं तरी आपल्या. मी तर तुम्हाला खरं सांगतो आयुष्यात कमीत कमी एवढी तरी प्रगती करा की 2 तरी माणसं आपल्यावर जळावेत. एवढं तरी विश्व आपलं निर्माण करा स्वतःच. हा आणि टीका करणाऱ्यांचा नाव ठेवणाऱ्यांचा मी तर म्हणतो सरकारने त्यांना पुरस्कार दिले पाहिजेत.
त्याचं कारण सांगतो. आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्या नावाचा जे जयकार करतात आणि आपल्याकडून 1 रुपया सुद्धा पगार घेत नाही. काय सोपी सेवा आहे का त्यांची? करती पातकाची धुनी बोला रे साबली, बोला रे साबली, बोला रे साबली, पातकाची धुनी बोला रे साबली, बोला रे साबली. महाग निंदा करणारी आपलं पाप कमी करत असतात आणि त्यांचं पाप वाढत असतात. त्याच्यामुळे त्यांचं लय मनात घ्यायचं नसतं. जनाबाईच्या बाबतीत बी अख्ख्या पंढरपुरात चर्चा झाली, चोरी केली. जनाबाईला बी एका टोकावर जाऊन वाईट वाटलं, एवढी सेवा करून एवढा त्रास, आणि खऱ्याला त्रासच आहे ना. खऱ्याला गुळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी, गरीबाची फाटली झुळी, उसाला ना टुळी, गरीबाला मिळाना भाकर, मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर, आणि शेतकरी राजा असून बी झालाय नौकर विठ्ठल. काय जगात राहिले सांगा मला? 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगलंय? दरादरी वडावडी आपटापटी उचला उचली पळापळी भुकाभुकी ह्याची आली त्याची गेली, हेव राहिला हे उठलान कनलान वाकलान भोकलान थुकलान, वरच्याने विकटकन विस्फोटक बोलायचं आणि खालच्या अर्धवट डोक्याने पिटवून मरू नका. ही पोर सोर जरा नीट राहा, आचार विचार हे वरच्याने सांगायचं ना आपण त्यांच्या शब्दाने पिटी नोटाच. इतके बुद्धू नाहीत आपली बुद्धी कुणाच्या दावणीला बांधू नका. जरा स्वयंभू विचार करा. विडवलं हो, सगळे अस्ताव्यस्त आहे. अहो त्या जपानमध्ये चोर पकडायला मशीन आलं, 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर गावाना मशीनच नेलं. भारतात बूट पॉलिश करा माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. जायचं आणि मशीनीत पाय ठेवायचा, मशीनमध्ये प्लॅस्टिकचा हात येतो बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आज जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा. मशीनमधून दुसरा हात येतो बूट पॉलिश करतो, पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. काय पंगत का सप्त्याचे फुकाटी आणि खाऊन जा. काढ पैसे. खिशातून नोट काढायची, त्या बॉक्सात टाकायचे, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौकात मशीनीत ह्या बॉक्स सारख्या दुसरा पाय दाबून धरत्यात. आपला नमुना तिथे गेला आणि त्यांनी ती मशीन बघितली, त्याने डोकं लावलं, गेलं आणि मशीन मध्ये पाय ठेवला. मशीन मधून हाताला बूट पॉलिश केले, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली. फुकट. मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडने मस्जिदच बदल केला. म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकांना कळालं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. बीडचा बाजार भरला. बीडच्या बाजारात एक जण माशा मारायची पावडर काय बसलं, 2 रुपयाला पुडी माशा मारणार, 2 रुपयाला पुडी माशा मारणार. लोक म्हणजे 2लाच माशा मारतात, मरणाच्या पुढे खपल्या. एक जण घरी गेला, बायकोनाला पुडी सोड, पावडर आणली, माशा मारायची पुडी सोडली. पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. आता हे का औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लबाड्यात चालत ना. म्हणून तर जनाबाने रागा अभंगच लिहिला. लुन्न झाला तुझा दरबार, 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 लुन्न झाला तुझा दरबार. क्या बात. टाळी वाजवा, टाळी टाळी टाळ. हा वा वा वा. पुण्यवंत पाता लोकी नेला, पुण्यवंत पाता लोकी नेला, तरी तो भाग्य बंद केला, तरी तो भाग्य बंद केला. त्याचा बहुमान वाढविला, त्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. पुन्हा झाला तुझा दरबार, पुन्हा झाला तुझा दरबार, पुन्हा झाला तुझा दरबार, पुन्हा झाला तुझा दरबार.
दरबार धुंद झालाय, दरबार झालाय धुंद, माणसं झाल्यात मध्य धुंद. सगळा धुंदाधुंदीचाच कारभार आहे हो. सगळा राडा चालू आहे जगात. तर अमेरिकेत बघा ना कसला बोबाटा चालू आहे. लाखो माणसं रस्त्यावर उतरले ते. ती ट्रम्प पण मस्क असा टेरेप लावलाय, आका जगाचं शेअर मार्केट ढासळले हो. ज्यांना कमी दिवसात जास्त पैसे कमवायचे हवे ना, त्यांचा कार्यक्रमच झालाय आज. जाग्यावर शेअर मार्केट डाऊन. अयो म्हणतात आता जेवढं गुंतवल्यात तेवढं तरी मिळावं म्हणतात, एक्स्ट्रा नको म्हणतात, मुद्दल तरी मिळावं. शेअर मार्केट डाऊन झालं. सगळ्या जगाची अर्थव्यवस्था, लोक त्यांच्या विरोधात. हुशार माणसं आहेत पण काय लय आती करायला गेलं की माती होत असते हो. आणि इकडं परिणाम झाला ना आता भारतावर बी. गॅस वाढला ना आज 50नी. कमी पैशाने होतो ना वाढतो 50नी. पेट्रोल डिझेल 2-2 रुपयाने वाढलं. हे गरीबाचं मरणच आहे हो. विडल जगाची अर्थव्यवस्था ही सगळी अवघड परिस्थिती मायबाप. मग हे काय चालू आहे सध्या? धुंद झाला तुझा हे प्रमाण. आज बी 700 वर्ष झालं तरी जनाबाचं प्रमाण फिटच बसतंय. दरबार धुंद झालेला आहे मायबाप. खरी सेवा जनाबाची चोरीचा आळाला द्या म्हणले सुळाव. पंढरपूरच्या वाळवंटा सोरचला आता नीट ऐका. सुळाव देत असताना म्हणले थांबा जनाबाला शेवटची इच्छा काय विचारा. म्हणले माझी शेवटची इच्छा एकच आहे, ज्या पांडुरंगामुळे मला सुळाव जाण्याचा प्रसंग आला त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा, हीच माझी शेवटची इच्छा. काय प्रेम आहे भगवत भक्ताच. देह जावो अथवा राहो अनुरंगी दृढ भाऊ. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. जनाबाई म्हणे जगले तरी पांडुरंगाची, मेले तरी पांडुरंगाची, माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही. जनाबाई म्हणली देवा तुझं भजन करताना जर मला मरण आलं, माझ्यासारखे भाग्यवान माऊली या जगाच्या पाठीवर दुसरे असू शकत नाही. चुटकी वाजली, सोळाचं पाणी केलं, प्रसंग संपला. उत्तर आहे का? मरण समोर आहे पण देवाविषयी असणारा भाव तीळ मात्र कमी झाला नाही. म्हणून जनाबाईची इच्छा भगवंतानं पूर्ण केली. अभंगाच्या दुसऱ्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. भगवंत आपल्या भक्ताची प्रत्येक इच्छा परिपूर्ण करतो. ज्ञानोबऱ्यांची गोवी सांगतो म्हणजे दुसऱ्या चरणाचा भाव लक्षात येईल. ज्ञानोबराय 18व्या अध्यायात सांगतात अर्जुना भक्त जेत जैशेने पाहे ते तमी तैसाची होत जाये, तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी. लहान मूल खेळण्याला खेळवतं मायबाप, तसं देव म्हणतात भक्त माझ्यासोबत खेळ करतात आणि मी भक्तासाठी खेळणं झाले. जो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी. भक्त कोणती इच्छा धरू द्या ते जबाबदारी माझ्यावर आहे. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. अहो रेडा कुठं वेद बोलत असतो वय? रेडा आहे तो कसा वेद बोलन? पण का बोलला? माऊलीची इच्छा आहे ना मग बोललाच पाहिजे. होता तुमची कृपा पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत मैमागाद. आणि त्या रेड्याला आळेगावात समाधी दिली राव. मंदिर आहे तिथं रेड्याचं. 700 वर्ष झालं सप्ताह चालू आहे. 24 तास 365 दिवस अखंड विण आहे त्या रेड्याच्या दरबारात. आणि तिथे गेल्यावर रेडा म्हणायचं नाही, रेडेश्वर महाराज.
रेडा म्हणल्या गावकरी हानत्यान तुम्हाला. गाव डायरेक्ट म्हणते ते रेड्यामुळे आमचं जगात नाव झालं आणि तू रेडा म्हणतो काय? तू येडा झाला काय? त्याला रेडा म्हणाय. रेडेश्वर महाराज त्यांच्या घरावर पिकअपवर नाव आहेत रेडेश्वर महाराजांची कृपा. का? माऊलीची इच्छा आहे. त्या ज्ञानोबरांच्या जीवनावर आता एक सिनेमा येतोय बघा, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. आता 18 तारखेला येणार आहे. तरुण मुलं जरा नोंद घ्या. छावाला जसा प्रतिसाद दिला ना तसा मुक्ताई सिनेमा सुद्धा बरोबरून पाय. ही काळाची गरज आहे मायबाप. हा, ज्ञानोबरांचं चरित्र फक्त शेतकरी कष्टकरी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत माहित आहे, पण एक वरच्या लेवलला तिथं सुद्धा माझ्या ज्ञानोबरांचा अधिकार, मुक्ताबाईचा अधिकार सध्या लोकांना कळलं. आता ह्याच्याशिवाय पर्याय राहिला नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ज्ञानोबा, तुकोबरा, विवेकानंद बाकीचं सगळं करून बसले. सगळे फ्लॉपच होते. हिंदू धर्म, वारकरी संप्रदाय आणि समाजाच्या अंतकरणातला विषय घेतला तर तुमच्या जीवनात क्रांती. हे लोकांना कळाला. आता सगळे धर्माकडेच वळाले आहेत. विठ्ठल हो, ये भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेत पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम. सगळ्यांनी प्रेमानं भजन करायचं आहे. अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता नाही, थांबा सांगतो. सगळ्यांनी लेफ्ट राईट, खालचे वरचे, मागचे पुढचे कॅमेरेवाल्यांच्या हातावर फिरवा. कळू द्या महाराष्ट्राला, गावामध्ये जर एकी असेल किती भव्य आणि दिव्य स्वरूपात अमृत महोत्सव संपन्न होऊ शकतो. टाळ्या वाजवताना 2-4 मुलांनी मोबाईल मध्ये शूटिंग करा, सोशल मीडिया सगळीकडे पाठवून तिथं खाल्ल्या श्री क्षेत्र पाडळशिंगी तालुका जिल्हा बीड एकलिंगेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये भाविक आणि कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या आणि भक्तांचा आणि देवाचा संगम करा. सगळ्यांनी हातवर, महिला पुरुष, क्या बात. लेफ्ट राईट, हात वर वर वर, माग दोन्ही बी. हा सुख सोळा स्वर्गी नाही. डोबार कुमाई मृदंग टाळी टाळ मृदंग टाळी टाळ ठोका ठोका. वा, मस्त टाळ्या वाजल्या बरं का सगळ्यांनी. हा, प्रसन्न झाली माणसं गुलाबाच्या फुलावानी दिसायला लागली. हा ना, तर परत सूर्यफुलावानी माना टाकल्या होत्या काय काय सुरुवातीला. टाळ्या वाजल्यावर प्रसन्न होतं. हे जे कार्य चाललं धर्म कार्य, असावा तो धर्म.
मग साऊ जाते वर्म आणि धर्म टिकवला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. या भारत देशाचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. म्हणजे शब्दच काय भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही. पण भारत माते की आई म्हणतो आपण या देशाला. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरिचे दास जन्म घेते. आणि या भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब. कसे घडलेत राजे? पकवानाचा आवाज ओढा जरा मॉनिटर मध्ये. माझी जाबुने ममना, माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली 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 ताली. आवाज आवाज आवाज. आनंदाने नांदत होती प्रजा रे ना. आनंदाने नांदत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. सर्व जाती धर्मात गेला गाजा बाजा. ताली ताली ताली. जिजाऊने 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 दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 शून्यात स्वराज्य निर्माण केलं. तलवारीच नाव भवानी. आवाज. आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. शिवबाची तलवार. टाळी वाजवा टाळी टाळी. शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके टाळी. पडली भवानी जेव्हा मेलाच्या बाहेरी. रणात फिरली ना करी ती माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली. जुलूम कर्त्याच्या रक्ताने ती न्हाली. मग शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी. हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. मग शाहिस्ते खान वस्तीला तो आला. शिवाजी लागे आजमावयास शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शुभ रात्रीच शिरले. बघून शिवामर्द खान मनी घाबरले.
शाहिस्त्यावर हल्ला शाहिस्ता बोलत से या तो बायाला केला शाहिस्त्यावर वार त्याची तुटली बोटे चार हो शिवबाजी तलवार चमके शिवबाजी तलपत्या पिंजलीचा अवतार टाळी टाळी टाळ टाळ उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार महाराष्ट्रावर प्रेमापार चमके शिवबाजी तलवार छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर. अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहेत. त्यांचे विचार जीवनात ठेवा. तरुण मुलांना विनंती, नुसती शिवजयंती आली का आरडू नका. राजे, तुमची महाराष्ट्राला गरज आहे तुझी. नाही राजेंची गरज आहे ही मान्य हो, पण तू फक्त धर्म मातीत घालाय आला आणि गावात राडा कराय आला ना, आई बाप हाणायला आणि डहाबे मोकळे करायलाच आला का तू? क्वालिटी गमवा. तरुण मुलांना विनंती, तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. विडवलं तरुणपणाचा उपयोग देशासाठी धर्मासाठी करा. छत्रपतीने जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नख रचल्यात होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा? पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहेत. सध्याची महाराष्ट्रात जातीपातीवरून माणसाचं हे राजकारण चाललं, हे महाराष्ट्राच्या विकासाला धोकादायक आहे. एवढी एक जागा राहिली, एवढा 10-15 हजार समाज आज ज्ञानोबारात तुकोबराच्या दरबारात एक होतो. ही वारकरी संप्रदायाची पावर आहे माहिती. दुसरीकडे माणसंच कुठे एक होत्यात आहेत. जत्रेला नाही आणि यात्रेला नाही, तिथं बी पिऊन द्या नाही. जयंतीला बी जातीवादच चालू आहे आणि सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ती बॉम्बल त्यात 500 ठरलं आणि 300 दिलं. म्हणजे ज्याने सभा ठेवलं त्याचं वाजवून टाकतात पत्रकारांपाशी. माणसंच कुठे एक होत्यात. एवढी एक जागा आहे. कलियुगा माझी करावे ही जागा पवित्र आहे. हिथं तरी जातीवाद आणू नका, ही काळाची गरज आहे. विडवलं आणि पाडळशिंगी गावचं हे वैभव मानतो की इतकं सुंदर नियोजन, आणि त्यातही परत भगवानगड आणि नारायणगड दोन्ही कडाचा एकत्र जे जेकार करणारं गाव म्हणजे पाडळशिंगी मायबा. हुशार माणसं तुम्ही लय ओपन बोलण्याची गरज नाही, पण आपण जातीवादच ठेवला नाही. आणि हा श्लोक, ही एक रूपता, ही एकी, हा महाराष्ट्र आहे बरं का. खरं हे प्रतीक आहे महाराष्ट्राचं. हे दर्शन जगाला झालं पाहिजे. जात पात धर्मभेद पंथ याचा विचार न करता 18 बगड जातीतली माणसं एकलिंगेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये कायेनं वाचन मनानं प्राणपणाला लावून हा सोहळा संपन्न करतायत. म्हणून अमृतासारखा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे. हे तुमच्या एकीची ताकद आहे. विडवलं म्हणून एक राहा. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन आहे, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाच्या तालुक्यात वजन आहे. तुमच्या गावात एकी झाल्याने एवढा भव्य सप्ताह चालू आहे. सध्या बीड जिल्ह्यात चर्चा आहे, सप्ताह करावं तर पाडळशिंगी गावाने केला तसा करावं. अमृत महोत्सव आहे, पण मोठ्या गडाचा नारळी सप्ताह चालू आहे की काय? एवढं वैभव आपल्या पाडळशिंगी गावात तयार झाले. ही एकीची ताकद आहे. म्हणून एक राहा. मराठा म्हणून नाही, मराठी म्हणून गांभीर्य लक्षात घ्या. राज ठाकरे म्हणले
जातपात विषय सोडा, आपण मराठी बोलणारी माणसं आहेत, जात सोडून द्या, मराठी म्हणून एकत्र व्हा, ही काळाची गरज आहे. विडवलं हे समोर. आणि आपल्या रोजच्या जीवनात कुठं आपल्या मनात जात येते हो? कधीच नाही येत. आणि त्याचा लवलेशही होऊन देऊ नका. महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं दर्शन या जगाला घडू द्या. आणि हे तरुणांचं कर्तव्य. मायबाप सुशिक्षित माणूस द्राक्षे गेल्या गेल्या कशी द्राक्षे 50 रुपये किलो, किंमत कमी करा. म्हातारे म्हणले खालचे जे मोकळे आहेत 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच, मग किमतीत का बदल? हा द्राक्षांचा घडे, यांचा एकात एक जीव गुतलाय. किती संकट आलं तर एकमेकाला हे एकटं सोडित नाहीत. ह्यांच्यात मॅजॉरिटी संघटना म्हणून 50 रुपये किलो. आणि खालचे जे मोकळे आहेत ना, ह्यांनी भाऊबंदच हाणल्यात. फुकाट म्हणलं तरी घेऊन जा. मग मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत आहे, मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? रेडा बोलवणार भिंत चालवले हा मोठा चमत्कार नाही. ज्ञानोबांचा सगळ्यात मोठा चमत्कार. मेळ वेली मांदी वैष्णवांचे, सगळे वैष्णव एकत्र बांधले आणि संप्रदायाचा पाया रचला. हा ज्ञानोबांचा सर्वश्रेष्ठ चमत्कार आहे. विडवलं म्हणून तरुण मुलांना विनंती, आई वडिलाची सेवा करा, देशाबद्दल स्वाभिमान ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा, गावच्या विकासासाठी एक व्हा. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण धर्माच्या ठिकाणी गावच्या विकासासाठी परंपरा जिथं जपली जाते तिथं मानापानाची अपेक्षा न करता एक जीवन या. आणि आपल्या पाडळ शिंगे गावचे वैभव सगळे संयोजक मला आलेले भेटले, सगळे तरुण कंपनीच मायबाप आणि ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली हे काम करतात. म्हणून एवढा सुंदर सोहळा संपन्न होतोय. आणि हे कार्य करत असताना गावाच्या आध्यात्मिक उन्नतीबरोबर गावाचे सामाजिक विकास, सामाजिक उन्नती सुद्धा व्हावी. पाण्याच्या बाबतीत, झाडांच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा गावात दर्जा वाढावा. गावात एक जीवन राहा. नेम चांगले पाहिजेत आणि अंमलबजावणी झाली. त्या दुबईला कीर्तनाला गेलतो राव आम्ही. काय शिस्त आहे लोकांना आणि काय कायदे कडक आहेत. रस्त्यावर थुकला तरी 1.5 लाख रुपये दंड आहे. आम्ही सुद्धा म्हणून गाडीत थुका पण बाहेर थुकू नका. सोपं का एवढं दंड भरायचं? आणि एखादा माणूस जर रस्ता क्रॉस करत असेल तर 15 फूट गाडी मागं थांबते. आधी चालणाऱ्याला प्राधान्य, तुम्ही आधी जा नंतर आम्ही जातो. गाडी मागं थांबणार, चालणाऱ्याला आधी प्राधान्य. जवळ जाऊन जर हॉर्न दाबून तो जर माणूस दचाकला ना, लाख रुपये दंड आहे. नुसता दचाकला तरी. आपल्या दचकत नाही, गचकी होती. अंध, अपंग, महिला अशी माणसं दिसल्या तर आपल्याला जास्त नाद आहे गाड्यात आणायचा. कुत्रं दिसल्यावर लाद घालायचा. काही याडेवाणी करतात पोरं, हेच कळत नाही. आणि तिथं चालणारी बी इतकी शिस्तबद्ध, कधी बी आधी मध्ये घुसत नाही. त्यांना बी कायदा आहे, ती बी व्यवस्थितच चालतात. आणि आपल्याकडे घुसणाऱ्यांना अक्कल नाही, चालवणाऱ्यांना नाही. मोटरसायकल होते इतकी विचित्रित. आता हायवेमुळे तुम्हाला चांगला अनुभव आहे. आणि चूक मोठ्या गाड्यांची धरायची. परत त्या लातूरला काय झालं, 2 म्हाताऱ्यांना आखी इष्टी पलटी गेली ना. आणि महिला मंडळ, तुम्ही एकदा ठरवून घ्या बरं, स्कूटीला नेमका ब्रेक तुमचा हातात आहे का पायात आहे, हे तुम्ही एकदा आधी ठरवा बरं. नाही हातात ब्रेक आहे, मग तुम्हाला टाचा घाशीत न्यायची काय गरज आहे बरं? कंपनीच्या ब्रेकवर तुमचा विश्वास नाही का? ह्या वरचा ब्रेक थोडा दाबत्यात खाली टाचा रगडी होणार. अरे मारचांना जरा पाय गुतून ते स्पीड ब्रेकर. शिस्त, कायदे, नियम, अंमलबजावणी, प्रत्येक गोष्टीचं सामाजिक क्षेत्रात सुद्धा भान आपल्या जीवनामध्ये असावं. आदर्श भारताचे आदर्श नागरिक भारतीय म्हणून एक व्हा. सुंदर नाम यज्ञ सोहळा संपन्न केला. अमृत महोत्सवी. आणि माझी एक विनंती तुमच्या चरणी, फक्त अमृत महोत्सव म्हणून इतकी ताकद लावून सप्ताह केला, पण दरवर्षी इतकीच ताकद लावून तुम्ही अखंड सप्ताह संपन्न करावा, हीच एकलिंगेश्वर भगवंताची याच्याने प्रार्थना करतो. आणि देवभक्ताकडून अपेक्षा काहीच जरत नाही. एवढा जगदाने मागे तुळशी दळ पाणी, तुळशीचं पान तांबर पाण्यात खुश होतो. अहो खुश होणं आणि भक्तावर प्रेम करणं ह्या सगळ्या नंतरच्या प्रक्रिया झाल्या. तुकोबाराय म्हणतात, मुळात निर्गुण निराकार सगुण साकारच आमच्यासाठी झालाय. शेवटच्या चरणात
केला सोपा आमच्यासाठी सगुण साकार झालेला आहे म्हणून होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवर्य माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ त्यांच्या आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगर कर्जतमध्ये फार भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी त्या परिसरात आले नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी. अत्यंत सुंदर मंदिर ज्ञानोबा तुकोबा यांची तेजपुंज मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत. हजारो झाड आहेत 5000 माणसं बसतील एवढा सभा मंडप पण एवढं भव्य संस्थान आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेलं आहे. असे सगळ्यांचे आशीर्वाद असावे अशी विनंती. समस्त ग्रामस्थ पाडळी शिंगे सगळ्यांना कुठे कुठे धन्यवाद. सगळे संयोजक सर असतील सरपंच सुद्धा आले. सरपंच लय तरुण आहेत मायबाप हँडसम सरपंच आहे सगळे तरुण तडफदार सगळे टीमच तरुण आहेत मायबाप. तसेच आमचे परमार्थाचे मुक्तीराम महाराज त्यांची उपस्थित आहे. सुंदर मृदुंगाचे साथ करणारे आमचे प्रदीप दादा बोराडे त्यांची उपस्थिती आहे. दुसरे माऊली असतील त्यांनी छान मृदुंग वाजवला. गायक मंडळी सुद्धा अत्यंत तरबेज आणि दिग्गज मंडळी सगळे महाराष्ट्रातले या ठिकाणी आहे. चौबदार बी मस्त आहेत. द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य चांगले चौबदार आहेत. विनेकरी असतील हार्मोनियम वादक असतील साऊंड सिस्टीम सुंदर लाईव्हच्या माध्यमातून सगळीकडे पोहोचवणारे आमच्यासोबत आलेले आमचे सचिन भाऊ असतील. ही सगळीच मंडळी अत्यंत सुंदर तंतोतंत कार्यक्रमाचं नियोजन सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील 2 मिनिटं कोणी उठायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली